निसर्ग एका क्षणात सुंदरवरून रौद्ररूप कसं धारण करतो आणि तुम्ही निसर्गापुढे शून्य आहात हे मी का बोलतोय तुम्हाला आधीपासून सांगतो. नमस्कार, राम राम. यावर्षी पण ट्रेकला जायचं जायचं करून 26 जुलैच्या दिवशी आमची ट्रेक फायनल झाली. मग काय, सहलीला जायचा. जाया जगलेला. बस एकजुटीनं आजचं मिशन सक्सेसफुल करूया. चला गाड्या काढा. फुल एक्साइटमेंट मध्ये सकाळी सकाळी 5 वाजता सगळे जमा झाले. सगळ्यांना बॅचेस वाटून प्रवास सुंदर व्हावा म्हणून बसला नारळ हार लावून आणि हे देवाचं नाव घेऊन प्रवास सुरू. गणपती बाप्पा. यावर्षी 2 बसेस 50 लोक होते. ट्रेकसाठी फुल ऑन एनर्जी. मी बघा कधी या बसमध्ये कधी त्या बसमध्ये. मस्त डान्स, गाणी आणि हा रोहित सरांनी आणलेला सांबा वाजवत निघालो. आणि हे सुंदर जंगल, नेचर, वाव. कितना सुंदर जंगल है, इतनी सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया. बेस विलेज मध्ये सगळ्यांनी मस्त पावसाचा आनंद घेत आणि गरम गरम पोहे खाल्ले. मग सगळ्यांना ब्रीफिंग देऊन थोडा वॉर्मअप गेम्स घेऊन आमची जर्नी स्टार्ट. और कितना चलना है भैया, वो तो मुझे भी पता नहीं. रुक जा, मैप देखकर बताता हूँ. नहीं पता. गाव मागे टाकत आम्ही जंगलात शिरलो आणि सुंदर निसर्ग अनुभवायला मिळाला. किती शांती होती. डोंगर, नदी, झाडे, धबधबे सगळं आजूबाजूला. हे फक्त फोटोज मध्ये बघितलेलं ते आम्ही सगळं डोळ्यांनी अनुभवत होतो. इथे सगळे एकमेकांना सपोर्ट करत होते, मदत करत होते, मोटिवेट करत होते. आता आम्ही पहिल्या ब्रेकला गेम खेळायला सुरुवात केली. हा आमचा फुल फन क्रिएटिव्ह गेम, एकदम धमालच. आम्ही नंतर बरेच जंगलात आतपर्यंत गेलो, नेचर एन्जॉय केला आणि नंतर परतीचा प्रवास सुरू केला. आणि अचानक सुंदर निसर्गाने रौद्ररूप धारण केले. जोरदार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजा, सगळंच एकाच वेळी. आम्ही एका ठिकाणी थांबलो. नदीचा प्रवाह जोरदार झाला. लोकांना थोडं रिलॅक्स करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. अभी हम पहाड़ी तूफान में पानी में फंस गए और हमारे साथ बहुत अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं. तुम्हाला याच्यावर काही टिप्पणी देना पड़ते हैं. आपको क्या लगता है, मतलब वो कैसे मार करेगी. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. पाऊस काही थांबत नव्हता. निसर्गाने ते दाखवून दिलं त्याच्याहून मोठं कोणीच नाही. सगळे वाट बघत होते. थोडा पाऊस थांबला, मग आम्ही पोचलो परत गावात. परत सगळं कसं शांत झालंय. मग मस्त गावामध्ये व्हेज जेवण करून आम्ही निघालो परतीला. या ट्रेकमध्ये जे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं ते खूप थ्रिलिंग आणि कधीही विसरू शकणार नाही असं होतं. निसर्गाचं सुंदर, रौद्र आणि शांत अशी सगळी रूपं बघितली आणि त्याच्यापेक्षा कोणीच मोठं नाही हे आम्ही अनुभवलं. या सगळ्या आठवणी घेऊन निघालो आमच्या दगदगीच्या आयुष्यात परत. जीवन आहे भंगूर आहे. हो मग अहो, माणसाचा भरोसा नाही, आज आहे तर उद्या नाही. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मी सगळ्यांना म्हणत असतो, जगून घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं बघून घ्या. दाना जी म्हणा, पावशेर मटण आणा, अर्ध्याचा रसा करा, अर्धा तुम्ही शिजून घ्या. हो मग तुम्हाला पाहिजे तर अजून घ्या, पण जगून घ्या.